विचारक्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अनेकदा ऐकतो किंवा कदाचित आपल्यालाही वाटतं की गृहस्थ जीवन म्हणजे एक ओझं, एक जबाबदारी. पण काय खरंच ते तसं आहे? आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका क्रांतिकारक विचारावर प्रकाश टाकणार आहोत. हा विचार आपल्याला सांगतो की आपलं घर हेच आध्यात्मिक विकासाचे एक पवित्र स्थान, एक तपोवन असू शकतं. हाच तो विचार आहे जो कौटुंबिक जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतो. गृहस्थ जीवन हे ओझे नसून एक तपोवन आहे. आता तपोवन म्हणजे काय? म्हणजे तपश्चर्येचं वन, जिथे पूर्वी ऋषीमुनी साधना करायचे. आचार्यजी म्हणतात की आपलं घर, आपलं कुटुंब हेच ते साधनेचं खरं ठिकाण आहे. बरं, पण आपल्या घराला असं तपोवन बनवण्याची सुरुवात होते तरी कुठून? तर ती होते जोडीदाराची निवड आणि त्याच्याकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून. इथे बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक गुणांचं महत्त्व खूप म्हणजे खूपच जास्त आहे. यशस्वी नात्याचं सगळ्यात मोठं रहस्य घेण्यामध्ये नाहीये, तर ते आहे देण्यामध्ये. जेव्हा आपला सगळा भर मला या नात्यातून काय मिळेल याऐवजी मी या नात्याला काय देऊ शकेन यावर असतो ना, तेव्हाच त्याचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत होतो. हा जो निस्वार्थ भाव आहे ना, तोच नात्याला टिकवून ठेवतो. आता ही स्लाइड बघा. इथे आपल्याला एक खूप महत्वाचा फरक दिसतोय. एका बाजूला आहेत आपल्या सामान्य अपेक्षा, म्हणजे सौंदर्य आणि संपत्ती, ज्या खरं तर कधीच टिकणाऱ्या नसतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत खऱ्या गरजा, म्हणजे चारित्र्य, सद्गुण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला सुधारण्याची इच्छा. आचार्यजींच्या मते याच गोष्टी सुखी संसाराचा खरा पक्का पाया आहेत. ठीक आहे, मग एकदा का आपण आंतरिक गुणांना महत्त्व द्यायला लागलो की आपलं कुटुंब दोन भक्कम खांबांवर, दोन आधारस्तंभांवर उभं राहतं. आणि ते आधारस्तंभ आहेत त्याग आणि सहकार्य. चला जरा समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. इथे लग्न म्हणजे केवळ सुख मिळवण्याचं साधन नाही, तर ते एक कठोर कर्तव्य मानलं गेलंय. आता कर्तव्य हा शब्द ऐकून थोडं जड वाटू शकतं नाही का, पण इथे त्याचा अर्थ खूप खोल आहे. कर्तव्य या शब्दातच समर्पण आणि जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न दडलेले आहेत. आणि याच भावनेने नात्याला एक वेगळीच खोली आणि उंची मिळते. पहिला खांब आहे त्याग. आता त्याग म्हणजे काय? सगळं सोडून द्यायचं का? नाही, अजिबात नाही. इथे त्याग म्हणजे स्वतःच्या अपेक्षा बाजूला सारून सेवेची वृत्ती स्वीकारणं. जरा विचार करा, जेव्हा आपण एकमेकांकडून अपेक्षा करणं थांबवतो तेव्हाच नात्यात खरा सेवाभाव आणि प्रेम निर्माण होतं, बरोबर ना? आणि दुसरा तितकाच महत्वाचा खांब म्हणजे सहकार. जर त्याग ही नात्याची मजबूत जमीन असेल, तर सहकार हे त्या जमिनीला मिळणारं पाणी आहे. ही एक अशी सक्रिय शक्ती आहे जी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते आणि त्याला फुलायला फळायला मदत करते. एकमेकांना समजून घेऊन केलेली मदतच घराला खरं घरपण देते. पण हे सगळं करायचं तरी का? त्याग, सहकार्य, आंतरिक गुणांना महत्त्व देणं, या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे कुटुंबात राहूनच स्वतःची आध्यात्मिक प्रगती साधणे. आणि इथेच या विचाराचं खरं सौंदर्य समोर येतं. आपलं नातं हे फक्त एक सामाजिक बंधन राहत नाही, तर ते वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासाचं प्रमुख साधन बनतं. आपला जीवनसाथी हा फक्त सोबती नसतो, तर तो आपल्या आत्म्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा सहयात्री असतो. आणि जेव्हा संयम आणि निस्वार्थ प्रेम हे आपल्या रोजच्या जगण्याचा, आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतं, तेव्हा ती एक साधनाच होते, एक प्रकारचा योगच होतो. यालाच पंडित श्रीराम शर्मा आचार्यांनी एक खूप सुंदर नाव दिलंय, गृहस्थ योग. हो, बरोबर ऐकलं, घरात राहून केलेला योग. तर मग हे सगळे विचार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसे आणू शकतो? सुखी कौटुंबिक जीवनाचं खरं रहस्य काय आहे? चला, ह्या सगळ्या सिद्धांतांचा सार काय आहे ते पाहूया. ही गुरुकिल्ली आहे ना, ती 4 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे आणि त्या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पहिली पायरी आहे समज. आपल्या जोडीदाराला खऱ्या अर्थाने समजून घेणं. जेव्हा समज येते तेव्हाच बिनशर्त प्रेम देता येतं. या प्रेमातूनच एकमेकांबद्दल सद्भावना निर्माण होते. आणि जिथे सद्भावना असते तिथे सहकार आपोआप येतो. बघा किती सोपी साखळी आहे. आणि जेव्हा आपण या मार्गावर चालायला लागतो ना, तेव्हा घर फक्त 4 भिंतींची वास्तू राहत नाही. ते एक असं पवित्र स्थान, एक असं तपोवन बनतं, जिथे 2 मनं आणि 2 आत्मे खऱ्या अर्थाने एकरूप होतात. आणि तीच तर खरी शांती आहे. तर जाता जाता तुमच्यासाठी हा एक विचार. आपल्या नात्यांमध्ये सद्भावना आणि सहकार्य वाढवण्यासाठी आपण आजपासून असा कोणता एक छोटासा प्रयत्न करू शकतो यावर नक्की विचार करा. धन्यवाद.